केरळमध्ये आता सतीशन सरकार बसलंय। केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार आलंय। व्ही डी सतीशन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सतीशन यांच्यासोबत 22 मंत्र्यांचाही शपथविधी झालाय। या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची उपस्थिती होती। मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची यावेळी हजेरी पाहायला मिळाली। तर सतीशन हे केरळचे सीएम झाले। जनतेचा कौल, केरळमध्ये सतीशन लोकप्रिय नेते, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अनेक मल्याळी नागरिकांची इच्छा होती। सतीशन तळागाळात काम करून पुढे आले, त्यांना कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। तर केरळची निवडणूक प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वात यूडीएफ साठी विजय खेचून आणला। 2021 ते 26 दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली। भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाहीये, साधी राहणी ही त्यांची प्रतिमा आहे। तर केरळमध्ये काँग्रेसला नव्या चेहऱ्याची गरज होती, जुने नेते विस्मृतीत गेलेत। वेणुगोपाल यांना सीएम केलं असतं तर पोटनिवडणूक लागली असती, ती डोकेदुखी काँग्रेसला नको होती। कारण सतीशन यांच्या निष्ठावान आमदारांनी मतदान केलं नसतं तर फजिती झाली असती। ऑल इंडिया मुस्लिम लीग सोबत उत्तम संबंध, त्यांच्याकडून सतीशन यांची शिफारस करण्यात आली।